हाय. कट्टीबट्टीचा खेळ खेळत राहणारी मोठी माणसं हा आहे आजचा विषय. मला खात्री आहे तुम्ही हा विषय वाचल्यावरच तुम्हाला हसू आलं असेल. मला पण येतंय. पण मी जसं बोलायला लागेल ना, तर तुम्हाला रिअलाईज व्हायला लागेल आणि तुम्हाला अशी खूप मंडळी आसपासची दिसायला लागतील. मग मे बी तुमचे ते नातेवाईक असतील, तुमचे कलीग्ज असतील, तुमचे मित्रमंडळींमधलं कोणीतरी असेल, तुमच्या सोसायटीतलं कोणीतरी असेल. असे तुम्हाला अनेक लोकं दिसायला लागतील की जे ही लोकं असं करत असतात. तर ज्यांना आता कट्टीबट्टीचा खेळ म्हणजेच काही माहिती नाही आहे त्यांच्यासाठी म्हणून सांगते, असं कोणी नसेल, पण तरी पण की आपण प्रत्येकाने हे अनुभवलेलं आहे की आपल्या लहानपणी की पूर्वी म्हणजे अजूनही असं होत असेल माहिती नाही. लहान मुलांना हे लिटरली असं जसं काही शिक्षणच दिलं जातं की मला जर कोणाचा राग आलेला असेल, मी एखाद्या व्यक्तीवर चिडलेली असेन, तर मी त्या व्यक्तीला अशी खूण करायची, कट्टी म्हणायचं आणि मी रागवून बसायचं, मी त्या व्यक्तीशी बोलायचं नाही. म्हणजे मी कट्टी झाली आणि म्हणजे मग समोरचा समजतो की ही चिडलेली आहे, काहीतरी बिनसलेलं आहे आणि मग समोरचा येणार, नाकदुऱ्या काढणार, काहीतरी सॉरी म्हणणार आणि मग मी त्याच्याशी असं म्हणायचं आणि बट्टी करायची, म्हणजे मी आता बोलायला लागणार. तर हा अगदी बालिश खेळ आहे, बरोबर? पण आजही अशी मंडळी जेव्हा आसपास दिसतात की ज्यांचं एज इतकं आहे की ज्यांना आपण मॅच्युअर्ड माणसं असं म्हणू शकू, असं त्यांचं एज आहे. मग ते 40शीतले असतील, 50शीतले असतील, 60शीतले, 70शीतले सुद्धा असे लोकं असतात की जे त्यांची आजही अशी कट्टी आणि बट्टी करणं लोकांशी चालू असतं. हसायला येईल, पण हे असं आहे. आणि बरं ते एकाच व्यक्तीशी निगडीत आहे असं नाही हां. असं अनेक व्यक्तींची त्यांचं चालू असतं कट्टी-बट्टी करणं. तुम्हाला गंमत वाटेल, पण तुम्ही जसं आठवाल ना आणि थोडेसे अनुभव आठवाल आपले, तर तुम्हाला दिसायला लागतील अशी मंडळी. ही मंडळी त्यांना राग आला की ते अबोला धरतात. ओके. म्हणजे ही कट्टी झाली त्यांची. तो अबोला किती दिवस टिकेल, किती महिने टिकेल, किती मिनिटं टिकेल ह्याचाही काही भरोसा नाही. ते त्या माणसाच्या नेचरवर अवलंबून असेल की हे किती काळ असा अबोला टिकवणार आहेत. बरं, हा अबोला फक्त घरातल्यांशी असतो, बाहेरच्यांशी असतो, मित्रमंडळींशी असतो, असं पण काही सांगता येणार नाही. कारण हा त्यांचा स्वभावच असतो. तर त्यामुळे ते हे असं कोणाशीही करू शकतात. फक्त फरक एवढाच होतो की घरातल्या लोकांना ॲटलीस्ट त्यांचा स्वभाव माहिती असतो किंवा समजा काही घरातल्यांचं चुकलं असेल तर त्यांना तो अंदाज तरी ॲटलीस्ट लावता येतो की आपलं काय चुकलं आहे आणि त्याच्यामुळे ते चिडलेत हे समजू शकतात. पण थोडेसे लांबचे असणारे जे लोकं असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, कलीग्स असतील, सोसायटीतले असतील, ह्या सगळ्या मंडळींना अशा मंडळींचे स्वभाव कुठे इतके माहिती असतात की ते कुठच्या गोष्टीवरनं आपल्यावर चिडलेत आणि काय त्यांच्या मनात आलं आहे माहिती नाही, पण त्यांनी अबोला धरला एकदम. तुम्ही पण म्हणजे आता तुम्ही रिलेट होऊ शकाल मी हे म्हणल्यावर. असे खूप जणं असतात की काय झालं माहिती नाही, अचानक बोलणं बंद करून टाकलं. आणि आता सोशल मीडियावर तर तुम्ही बघू शकाल, अशा लोकांना आता ब्लॉक करता येतं. म्हणजे ही लोकं आता ब्लॉक करतात. मग तेच कोणीतरी कोणाला तरी ब्लॉक करून टाकतं. काय झालं माहिती नाही. कारण सांगत नाहीत. ही झाली सोशल मीडियावर केलेली कट्टी-बट्टी. मध्येच परत ओपन करायचं, परत ब्लॉक करायचं. तर हे अतिशय खूप बालिश लक्षण आहे वागण्याचं. कारण आणि बरेचदा कम्युनिकेशन स्किल्स जी कमी पडतात ना माणसांची, ती ह्याच गुणामुळे की हे जे कट्टी-बट्टी प्रकरण आहे ना, कट्टी करणं एखाद्याशी, हे चांगलं लक्षण नाही आहे. तुम्हाला एखादी दुसऱ्याची गोष्ट नाही आवडली, एखाद्या गोष्टीचा राग आला, एखादं पसंत नसेल गोष्ट, तर कम्युनिकेट करून सांगा समोरच्याला. समोरचा माणूस काही ब्रह्मज्ञानी नाही आहे की तुमची प्रत्येक गोष्ट तो समजून घेईल की काय झालं आहे, तुम्ही का रागावलाय, तुमच्या मनात आत्ता काय आलं आहे. आणि असं या पद्धतीने अबोले धरून, कट्ट्या करून लोकांना आपल्या तालावर नाचवणं हे कितपत बरोबर आहे. पण असं मंडळी करतात. हे खास करून ज्या सुना दुसरीकडे जातात लग्न होऊन, त्यांच्या घरात असं जर कोणी नग असतील जे कट्टी करतात किंवा जे बोलतच नाहीत मध्येच राग आला की,
तर बघा त्यांच्या बाबतीत त्यांच्या घरात असं शिकवलं जातं, सांगितलं जातं, हे आहेत ना, तर यांच्याशी असं वागायला लागतं बरं का. तुम्ही जर असं नाही केलंत तर त्यांना राग येतो आणि मग ते अबोला धरतात. ते बोलत नाहीत. मग ते दिवस बोलत नाहीत. ते महिनोन-महिने बोलत नाहीत. असं शिकवलं जातं, सांगितलं जातं आणि या अशा कट्टी-बट्टी करणाऱ्या माणसांचा हा दुर्गुण घरातले सगळे उचलून धरतात, सांभाळतात. पण एकालाही अशी बुद्धी होत नाही की त्यांचे कान पिळावेत आणि त्यांना सांगावं की हे हे ही पद्धत बरोबर नाही आहे. तुम्ही अशा पद्धतीने लोकांना तुमच्या पुढे नाचवू शकत नाही. पण हे असं होत नाही आणि याचं कारण असं की मुळात तुम्हाला ही सवय किंवा हे तुम्ही शिकता कुठून? तुम्ही घरातच बघितलेलं असतं. कित्येक आई-वडील असे आहेत की ते मुळात आई-वडीलच एकमेकांशी जेव्हा भांडतात तेव्हा अबोला धरतात. मुलं ते लहानपणापासून बघत असतात. आई गप्प आहे, वडिलांशी अजिबात बोलत नाही म्हणजे डेफिनेटली यांचं भांडण झालंय. मुलांना खूप लहानपणापासून कळायला लागतं. बरं ते आई-वडील मुलांशी पण असे वागायला लागतात की मुलांनी काही केलं की म्हणजे मला आश्चर्य वाटतं काही घरांमध्ये मी असं बघितलंय की महिनोन-महिने मुलांशी बोलत नाहीत. म्हणजे मुलांना मार्क जरी कमी पडले तरीसुद्धा काही पालक असे आहेत की ते कैक महिने, कैक आठवडे मुलांशी बोलतच नाहीत आणि मुलांना समजतं राग कशाचा आहे किंवा काय. पण ही काय पद्धत आहे कम्युनिकेशनची? तर हे मग आता जे मूल असं वाढतंय, जे आपल्या आई-वडिलांचा अबोला बघतंय, जे आई-वडील आपल्याशी पण अबोला ठेवतायत हे बघतंय, ते मूल डेफिनेटली मोठं झाल्यावर तसंच वागणार आहे त्याच्या जोडीदाराशी किंवा तो ज्याच्या लोकांशी संबंधित आहे, त्या सगळ्या लोकांशी त्याची वागण्याची पद्धत तीच बनते. म्हणजेच आपण असं पिढीजात कट्टी-बट्टी करणं शिकत जातोय, विच इज व्हेरी रॉंग. तर त्यापेक्षा बेटर हे राहील की तुम्ही तुमचा राग, तुमच्या मनातल्या गोष्टी ह्या सांगायला हव्यात, कन्वे करायला हव्यात. आपण का रागवलं हे सुद्धा समोरच्याला समजलं पाहिजे. आणि असंच संवाद तोडणं हे कधीही कुठच्याही दृष्टीने चांगलं नसतं. हे सांगताना मला माहिती आहे की मी अशी कैक घरं बघितली आहेत, जिथे आजही वर्षानुवर्ष सख्खी भावंडं एकमेकात बोलत नाही आहेत. तर अशा सगळ्याच मंडळींना मला सांगावंसं वाटतं की प्लीज ग्रो अप, मोठे व्हा थोडेसे. जे वय वाढलं आहे ना, त्या वयाचे वागा. आणि आयुष्य खूप क्षणभंगूर आहे असल्या कट्ट्या-बट्ट्या करण्यासाठी. खूप क्षणभंगूर आयुष्य हे तुम्हाला 40शीत कळायला लागतं. तर जे क्षण मिळालेत ना, ते चांगले वापरा. आपण गेल्यानंतर आपल्याबद्दल काही चांगल्या आठवणी निघाव्यात असं आपलं वागणं असावं. आपल्या रुसव्या-फुगव्यांसाठी कुणीतरी आपल्याला आठवू नये की यांचे खूप नखरे होते आणि रुसायचे. तर अशी आपली आठवण निघू नये असं वागणं आपलं असेल, असा प्रयत्न असावा. आणि ही कट्टी-बट्टी करणं कृपया मोठं झाल्यावर तरी सोडून द्यावं. हा होता आजचा विषय. कसा वाटला मला सांगा. मी इथेच थांबते.